नमस्कार. मी मिलिंद बोरवणकर. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. मराठी भाषा दिन. त्यानिमित्ताने काहीतरी करावं म्हणून हा प्रपंच आहे. मला नटसम्राट या नाटकामध्ये आप्पा बेलवालकरांची प्रमुख भूमिका करायला मिळाली. 17-18 व्यावसायिक प्रयोग केले आम्ही. हे माझ्या आयुष्यातलं माझं सगळ्यात मोठं भाग्य मानतो मी. या नाटकातले 3 प्रवेश आम्ही सादर करतोय. पहिला प्रवेश, आम्ही तरुण आहोत, तुम्हाला ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे, हे सारखं ऐकवायचं आहे मला. त्या पार्श्वभूमीवर दुसरा नाट्यप्रवेश, नटसम्राटवर ज्यांनी आपली प्रॉपर्टी सगळी मुलांना दिली त्याच्यावर चोरीचा आळ घेतला जातो, या पार्श्वभूमीवर दुसरा नाट्यप्रवेश. आणि तिसऱ्या नाट्यप्रवेशात तो भ्रमिष्ठ होतो. घराबाहेर गेलं की त्याला स्वतःचं घर मिळत नाही. कोणी घर देता का घर, हा तिसरा नाट्यप्रवेश. रसिक मायबाप हो, जे काय करीन ते प्रेमाने गोड मानून घ्या, एवढीच इच्छा. आम्ही तरुण आहोत, आम्ही तरुण आहोत, आम्ही तरुण होय होय, तुम्ही तरुण आहात. तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी. पण तरुण आहेत कावळे, तरुण आहेत गिधाडं, तरुण आहेत रस्त्यावरची गाढवं आणि डुकरं सुद्धा. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी, आणि कीटकांची जमात वाढून मरून जातात कीटकांसारखेच. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप, ज्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रांवर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कोणी आहे का? दश दिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. या आश्वासनाचा सोमरस पिऊन त्यानं सूर्याच्या चक्रावर कातून काढलं एक नवीन विश्व, ज्यात मरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत, आणि या जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय, ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं राहायला घर. या बापाला विसरा बाप हो, पण त्या बापाला विसरलात तर पहाडामध्ये दडून बसलेली गिधाडं फडशा पाडतील निमिषार्धात. तुमचाच नव्हे, साऱ्या माणसाच्या जातीचा, साऱ्या माणसाच्या. मी चोरी केली, मी चोर आहे. जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. जगावं का मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लागतं त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये. आणि करावा सर्वाचा शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा अंताचा आहे. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. कधीही. पण त्या निद्रेला देखील स्वप्न पडू लागलं तर इथंच खरी मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायचा अधीर होत नाही, म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं स्वाभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेली स्वत्वाची विटंबना, आणि
अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेनं आमच्या मारेकरांच्या दाराशी. विधात्या, अरे तू इतका कठोर का होतोस? एका बाजूला ज्यानं आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरले, आणि दुसरीकडे ज्यानं आम्हाला जन्म दिला तो तू देखील आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर? अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, अडगुल मडगुल. तुम कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? घर. एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगला जंगलात हिंडतोय, जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतोय. कोणी घर देता का? घर. खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता खचून गेले. डोंगर दऱ्यात, झाडा झुडपात अर्धा अधिक तुटून गेले. समुद्राच्या लाटांवर, वणव्याच्या जाळावर झेप झुंजा घेत घेत तुफान आता खचून गेले. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडते. खरं सांगू बाबांना, तुफानाला तुफानपणच नडते. कोणी घर देतं का? घर. तुफानाला महाल नको, राजवाड्याचं सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको. हवं एक लहानसं घर, पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि एक तुळशी वृंदावन हवं मागच्या अंगणात सरकारसाठी. सरकार तुमच्यासाठी. सरकार 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 सरकार